नमस्कार. खरं तर आता बच्चू कडूंवर टीका करणाऱ्यांमध्ये रविराज साबळेनंतर हा प्रतीक कदम नावाचा एक व्यक्ती पुढे आलेला आहे. आणि जसं राधाकृष्ण साहेबांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबाबत विधान केलं, त्याच्यावर बच्चू भाऊंनी आवाहन केलेलं आहे की जो राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्यांना 1,00,000 रुपये बक्षीस देईल. आणि अशा वक्तव्यामुळे हा जो प्रतीक कदम आहे हा किती नाही म्हटलं तरी विखे पाटलांचा कार्यकर्ताच असणार, म्हणून याच्या बुडाला आग लागली. पण हा बोलताना काय बोलतो, मी शेतकरी आहे, नंतर काय म्हणतो मी त्यांचा कार्यकर्ता आहे. अरे कदम भाऊ, तू पहिले हे सिद्ध कर का तू त्यांचा कार्यकर्ता आहे की शेतकरी. कारण तू शेतकरी पुत्र असता तर तू बच्चू भाऊंबद्दल असं विधान केलंच नसतं की बच्चू भाऊ कडूनची गाडी जो फोडेल त्याला मी 3,00,000 रुपये देईल. मित्रा, पहिला हा व्हिडिओ बघ, मग आपण बोलू. सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं, पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. बघितलं, जर राधाकृष्ण विखे पाटील जर शेतकऱ्यांबद्दल असे म्हणू शकता तर तू काय त्यांची आम्ही काय आरती करायची याची वाट बघतोय का. खरं तर शेतकरी आत्महत्या करतोय, पिकाला भाव नाहीये, गारपिटीने शेतकरी मेलेला आहे, अतिवृष्टीने मरत चाललेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जर असे राधाकृष्ण विखे पाटील सारखे मोठमोठे नेते जर असे विधान करत असतील तर त्यांची काय पूजा करायची का. तू ठीक आहे, तू त्यांचा कार्यकर्ता आहे म्हणून तू बोलला इथपर्यंत ठीक आहे. अरे पण तू शेतकरी पुत्र आहे ना, तुला याची तर लाज वाटायला पाहिजे की आपण ज्या नेत्याची बाजू घेतोय तो नेता शेतकऱ्यांच्या बाबतीत काय म्हणतोय. समजलं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार.